subscribe to the channel and press the bell icon so that you will never miss any update. शेवटच्या दोघाले माझा आवाज येतोय परत एकदा गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आता वाटले जरा थंडीची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत, पाऊस पडतोय. मी खूप कष्ट घेऊन इथे आलाय मला माहिती आहे, कारण सकाळी उठणं बरंच जिकिरीचं काम आहे. ठीक आहे, आता मला सवय झाली असेल. मला एक थोडंसं आधी विचारायचं आहे, तुमच्यापैकी किती जण इंजिनियर नाहीत? प्लीज रेज युअर हँड. किती जण इंजिनियर नाहीत विचारलं? ठीक आहे, हा ओके ठीक आहे. किती जणांनी ह्यापूर्वी एमपीएससी किंवा यूपीएससी साठी दिलेलं आहे? ओके. आणि ह्यापैकी किती जण आता फक्त 2018च्या राज्यसेवेची तयारी करताय? ओके. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे आता, तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की 2018च्या राज्यसेवेमध्ये तुम्ही डेप्युटी कलेक्टर किंवा डीवायएसपी होऊ शकता? हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा 2018च्या प्रिलिम्सच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्हाला वाटलं पाहिजे. हे 1 वर्ष कंटिन्यू मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आज आपल्याला वाटतं, आणि हे महत्वाचं सुद्धा आहे, कारण स्टार्ट करतानाच जर आपल्याकडे कॉन्फिडन्स नसेल, नंतरची तो गोष्टच विसरा. बोलण्यात थोडं कॅज्युअलनेस येईल, पण ठीक आहे. मला असं वाटतं की कॅज्युअल बोलण्याने जास्त चांगलं मी तुमच्याशी कम्युनिकेट करू शकेल. खूपच फॉर्मल लँग्वेज मध्ये बोलत बसलो तर ते फक्त वन साइड लेक्चर होईल, तसं काही कामाचं मला वाटत नाही. आता मला काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत, कारण मी जे ठरवून आलो ते बोलणं त्यापेक्षा बेटर आहे की तुम्हाला जे हवं ते मी बोलावं. त्यामुळे प्लीज मला आता एक एक जण सांगा की तुमची काय अपेक्षा आहे की हे तुम्ही जे आता 1.5-2 तास किंवा 2 तास इन्व्हेस्ट करणार आहे तुमच्या महत्वाच्या शेड्यूल मध्ये, त्यातनं तुम्हाला काहीतरी खूप चांगला आउटपुट मिळालं पाहिजे. त्यामुळे प्लीज तुमच्याकडून मला सजेशन येऊ द्या की तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे की ह्या लेक्चर बद्दल काय हवं तुम्हाला, वाय यू आर हिअर. एक एक जण प्लीज. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट पटपट आपण शेवटी बघूया की सगळे पॉइंट कव्हर होतात का नाही. आपण एखाद्या वेळेला प्लॅनिंग चालू करतो स्टार्टिंग पासून. सॉरी, थोडा आवाज आहे. आपण जेव्हा एक्झामच्या रिलेटेड आपण एखादा सब्जेक्ट अभ्यास चालू करतो त्यावेळेला पर डे आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल होत नाही. त्यावेळेला दुसरा सब्जेक्ट घेतो किंवा त्यावेळेला रिप्लेस करून येतो, सब्जेक्ट कव्हर होत नाही, त्यावेळेला कोणता सब्जेक्ट घेऊन अभ्यास चालू आहे. तुमचा स्टडी कशी मॅनेज करायची काय का असा प्रश्न आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता ह्या मॅनेजमेंट मध्ये 2 प्रकार येतात, एक तर प्लॅनिंग आणि म्हणजे एक्झॅक्टली स्टडी कशी मॅनेज करायची आणि टाइम कसा मॅनेज करायचा. आपण दोन्ही बघूयात मॅनेजमेंटच्या. नेक्स्ट. नेक्स्ट. पेपर की मेन्स. नेक्स्ट. पेपर कसा कव्हर करायचा तेवढे टाइम. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट मध्ये आपण एक्झाम सुद्धा बघूया. एक्झाम मध्ये कसा टाइम मॅनेज करायचा. नेक्स्ट. रिव्हिजन नेमकं काय, किती करायचं, कसं करायचं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट.
कॉन्फिडन्स. ठीक आहे. बुक्स किती प्रिफर करायचे? बुक्स किती आणि कोणते? लँग्वेज. ओके ओके ठीक आहे. लँग्वेज बघूया आपण. चांगला प्रश्न आहे ना, कारण की लँग्वेज अतिशय जास्त महत्वाचं आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगायचं तर माझं म्हणजे क्लास 1ची पोस्ट मिळण्यापर्यंत लँग्वेजचा खूप मोठा त्यात हात आहे. लँग्वेज. नेक्स्ट. माझा एक्सपिरियन्स ठीक आहे, तुम्ही शेअर करेल. नेक्स्ट. ठीक आहे, आपण ते टाइम मॅनेजमेंट मध्ये मेन्सचं बघूया. मायक्रो नोट्स. ठीक आहे, आपण नोट्स मेकिंगचं एक बघूया. ऍड करत राहा. करंट अफेअर्स. ओके. CSAT. खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट. बुक्स. ठीक आहे. अजून नेक्स्ट. ठीक आहे, माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मी ते पण शेअर तेव्हा आपण बघूयात कॉमन मिस्टेक्स काय आहे आणि त्या कशा नाही होऊ द्यायच्या किंवा कशा कमी होऊ द्यायच्या. अजून खूप चांगला प्रश्न आहे. हाऊ टू स्टे फोकस. कारण की हा फोकस लूज होतो प्रोसेस मध्ये. कारण माझ्यामध्ये MPSC किंवा UPSC असेल ही फक्त एक एक्झाम नाही, एक प्रोसेस आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. अजून पटपट आपल्याला कव्हर पण करायचं. अजून काही आहे? इफिशियन्सी कशी वाढवायची? Efficiency. Engineer engineers are very much considerate about this efficiency. Efficiency म्हणजे काय असतं? आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट, राईट? ठीक आहे, बघूया. काय वाटतंय कोणाला अजून? इंटरेस्टिंग बऱ्याच मेथड आहेत, प्रत्येकाला वेगवेगळ्या जमू शकते. स्टडी इंटरेस्टिंग कशी करायची? ओके, पण तुम्हाला वाटत नाही हा ओके रेग्युलरली कसं व्हेरी ठीक आहे. फोकस मध्ये काइंड ऑफ येईल. अजून स्टडी ठीक आहे. अजून काय आहे? इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून आले त्यांचे ऑलमोस्ट 4 वर्षापासून म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी वगैरे काहीच कव्हर नसतं. त्यांनी कसं करायचं? ऍक्च्युली आधी सुद्धा बरंच कमी असतं. दहावीपर्यंतच असतं, त्यानंतर बऱ्यापैकी लिंक तुटलेली असते. आपले जे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये आपलं बरंच म्हणजे दुर्लक्ष झालेलं असतं. आपण करूया इंजिनिअरिंग कॉलेजसाठी वेगळं करूयात. अजून काही आहे कुणाची अपेक्षा या लेक्चरमध्ये काय हवं आहे? कारण 1-2 गोष्टी मी खूपदा रिपीट करणार आहे.
तुम्हाला शेवटपर्यंत वाटेल की यार विनाकारण हॅमरिंग होत आहे, पण ते गरजेचं आहे. कारण माझ्या मते आपल्याला कळायला पाहिजे की एखाद्या गोष्टीत आपण जर वेळ देतोय किंवा एफर्ट्स देतोय तर नेमकं आपल्याला त्यातून काय हवं. त्यामुळे हे नेहमी स्वतःला विचारत राहायचं की व्हॉट इज इन इट फॉर मी. त्यामुळे आता तुम्ही स्वतःला विचारा की ह्या लेक्चर मध्ये माझ्यासाठी काय आहे. त्याचं उत्तर नेहमी काही काही असायला पाहिजे आपल्याकडे. उगाच सांगितलंय सरांनी, कुठेतरी लेक्चर आहे येऊन बसलो, काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे प्लीज स्वतःला ते विचार करा नेमकं आपल्याला काय हवं याचं. क्वेश्चन पेपर अनालिसिस. ओके, छान वाटतं. लास्टच्या बेंचवर तुम्ही बोलता, सवय नाही ना, मी इंजिनियर. ठीक आहे, आता आपण सुरू करूया आणि शेवटी बघूया की आता काय काही कव्हर झालं. आय होप बऱ्यापैकी कव्हर होईल. राहिलं तर आपण परत डिस्कस करूया. आणि ह्याच्याही पलीकडे तुम्हाला जे काही डाऊट्स येतील, खूपच असा अर्जंट डाऊट असेल, वाटते की लेक्चरच्या शेवटपर्यंत विसरून जाईल म्हणजे तुम्ही स्वतः, तर लगेच विचारा. आणि जर टाळता येण्यासारखं असेल तर शेवटी विचारा. ठीक आहे. तर सर्वात आधी मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा की माझी जर्नी कशी होती. तर मी जसं आता इंट्रो देताना सांगितलं सरांनी, 2018चा पासआउट आहे मी. BE केलं ANTC मध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. त्यानंतर 2 वर्ष जॉब केला TCS मध्ये पुण्याला. आणि 2014ला मी दिल्लीला गेलो फॉर UPSC प्रिपरेशन. तिथे फाउंडेशन कोर्स कम्प्लीट केला, 1 वर्षाचा कम्प्लीट. ऑप्शनचाही कम्प्लीट केला. 2014च्या UPSC मेन्सला होतो, बट जो वेळ द्यायला पाहिजे तो दिला नव्हता, ती काही झाली नाही. 2015ला सुद्धा म्हणजे रिव्हर्स गिअर पडला, प्रिलिम्सच झाली. पण 2015ला MPSCचं प्रिलिम्स दिलेलं होतं आणि सीसेट भारी होतं, त्याच्यामुळे ती झाली. पण ऑब्व्हियसली MPSC प्रिलिम्स क्लिअर करून किंवा कुठल्याच एक्झामची फक्त प्रिलिम्स क्लिअर करून काहीच यूज नाही. फक्त तुम्ही तुमच्या लायब्ररीत थोडीशी भारी होता, प्रिलिम्स झाली म्हणजे हे जास्त मटेरियल नाही, म्हणजे मॅटर नाही करत. राईट, मॅटर काय करतं की हाऊ यू कन्वर्ट दॅट. आणि फायनल कन्वर्जन काय, तुमची पोस्ट निघते का नाही, शेवटी आपण हेच बघणार ना. कारण आपण इथे काही खूप जास्त नॉलेज मिळवायला वगैरे आलेलं नाही. सिम्पली आपल्याला एक पोस्ट हवी. राईट, नॉलेज, इन्फॉर्मेशन, विजडम, अजून अवेअरनेस, हे सगळे ह्या प्रोसेसचे बाय प्रोडक्ट्स आहेत. हे आपलं फायनल एम ऑब्व्हियसली नाही. राईट, त्यामुळे ते तर मिळणारच आहे आपल्याला. तुम्ही कितीही जरी नाही म्हणले तरी तुम्हाला नवीन गोष्टी कळणार असेल. त्यामुळे तो फोकस असायला पाहिजे आपल्याला पोस्ट करायची. 2015ला राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिली, पण ऑब्व्हियसली फोकस नव्हता. आणि UPSC प्रिलिम्स आणि राज्यसेवा मेन्स याच्यामध्ये 15 ते 17 दिवसांचा वेळ होता. त्यामध्ये ते काही झालं नाही म्हणे. 5 का 6 मार्कांनी मेन्स राहिली राज्यसेवेची. त्यानंतर पण हे वाटलं की जर मी 15 दिवसात एवढ्या किलो जाऊ शकतो तर ऑब्व्हियसली एफर्ट म्हणजे इनपुट जर दिलं तर आउटपुट चांगलंच आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी म्हणजे 2016ला राज्यसेवेवर थोडं फोकस केलं ते पण UPSC प्रिलिम्स नंतर. कारण ह्यावेळेस गॅप थोडा जास्त होता, जवळपास 50-55 दिवसांचा गॅप होता. त्यामुळे फक्त राज्यसेवेचा अभ्यास केला. म्हणजे जे लोक UPSC MPSC दोन्ही करणार आहेत त्यांना थोडेसे चांगले इनपुट त्याच्यातून मिळू शकतील असं मला वाटतं. राज्यसेवा मेन्सचा 50-55 दिवस अभ्यास केला आणि त्यातून बऱ्यापैकी कन्वर्ट झालं. आता एक आहे, जर तुम्ही कमी वेळात तुम्हाला काहीतरी जास्त हवंय, तुम्हाला हे बघायला लागेल की कुठले तुमचे एरियाज ऑफ स्ट्रेंथ आहेत आणि कुठले तुमचे एरियाज ऑफ विकनेस आहेत. माझ्या मते म्हणजे मी स्वतः थोडं अनालिसिस केलं होतं, तुम्हाला माहिती होतं की लँग्वेज हा जो पार्ट आहे त्यामध्ये मी चांगलं स्कोर करू शकतो. लँग्वेज आणि इंटरव्ह्यू. GS जे आहे राज्यसेवेचं मेन्सचं GSचं सिलेबस पूर्ण कव्हर करणं इन इटसेल्फ इज अ मॉन्युमेंटल टास्क. हे खतरनाक काम, पण ऑब्व्हियसली ते काय होऊ शकत नाही अशाचा भाग नाही, कारण प्रत्येक जण करतो. मग 2016ला राज्यसेवा मेन्सवर फोकस केला. मेन्स क्लिअर झाली. इंटरव्ह्यूची गॅरंटी होती की ऍटलीस्ट मला कमी तरी पडणार नाही. जास्त परिस्थिती पडली याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही, पण आपण एवढं एन्श्योर करू शकतो की कमी नाही पडत. म्हणजे ऍव्हरेज जेवढे मिळतात तेवढे तर नक्कीच मिळतील. एवढं आपण प्रिपरेशन स्वतः करू शकतो. मग हे सगळं केलं आणि त्यानंतर ठीक आहे म्हणजे कन्वर्ट झालं ते बरं. आता परत एक्सटेन्शन टाकून UPSC प्रिपरेशन करायचं. आता माझा
ज्युनियर्सनी सिनियर्सनी, जे की मला वाटतं मी जर तेव्हा ऐकले असते तर एखाद वर्ष वाचलं असतं. आणि खूप महत्वाचं आहे, आता आपल्याला कसं असं माहिती का की जस्ट आपण बऱ्याच जणांनी जस्ट स्टार्ट केलेलं असेल, 2-3 महिने झालेले असतील किंवा आय डोंट नो काय तरी सुरू झाली बहुतेक जरा फ्रेशर्स वगैरे असतात. एक मला खूप महत्वाचं सांगायचंय की पहिल्या वर्षी तुम्ही जेवढे एफर्ट देता तेवढे दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्टला दिल्या जात नाही. त्यामुळे शक्यतो असा ट्राय करायचा की पुढच्या अटेम्प्टची वेळच येऊ नये. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. ठीक आहे, नंतर आपलं कसं असतं की एकदा शिक्षण घेतलंय, पहिल्या वेळेस वाचून झालेलं असतं, 1-2 रिव्हिजन झालेले असतात, नेक्स्ट टाइम वाचताना तेवढ्या इगरली किंवा ह्याच्याने आपण वाचत नाही. जो एन्थुझियाझम असतो तो पहिल्या वेळेस खूप भारी असतो. त्यामुळे पहिल्या वेळेस जास्त एफर्ट टाकायचे. तुम्हाला आता खूप छान चान्स आहे, पूर्ण 1 वर्ष जवळपास हातात आहे तुमच्या. फक्त आता आपण कसं स्ट्रॅटेजाइज करतो, कसं प्लॅनिंग करतो हे महत्वाचं. तर थोडी स्ट्रॅटेजी विचारली होती, त्यापूर्वी तुम्हाला अजून एक सांगायचं की काही जणांची झोप झालेली नाही असं वाटतंय, तर प्लीज एक लहानशी गोष्ट असते की आळस आलेला आहे ना तर दिसू द्यायचं नाही समोर, थोडंसं झाकायचं. ठीक आहे, आपण जिथे होतो स्ट्रॅटेजी बनवायची. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. आता ह्यामध्ये अजून एक सांगायचं आहे मला, काही मिथ्स असतात, ते अझम्पशन्स असतात किंवा काही गोष्टी आपण विनाकारण हाईप करून ठेवतो. जसं की एखादा व्यक्ती इथे बोलायला आला, तो टॉपर आहे, सिलेक्ट झालाय, म्हणजे तो जे काही सांगेल ते म्हणजे दरावर्षी हे फायनल असं काहीच नसतं. प्लस प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा असतो. मी जे स्वतःसाठी प्लॅनिंग केलं होतं ते प्रत्येकाला ऍज इट इज लागू होईल असं कधीच होणार नाही. आणि समोरचा जे सांगतोय त्यातून काय घ्यायचं हे आपल्याला चांगलं कळलं पाहिजे. जेवढं आपण सिलेक्टिव्ह राहणार तेवढा जास्त फायदा होईल. फॉर एक्झाम्पल माझं स्वतःच सांगतो की 2015ला आमच्या लायब्ररीमध्ये अभय सिंग मोहिते आले होते, ते त्या वर्षी राज्यात पहिले आले. त्यांनी छानपैकी मार्गदर्शन केलं जवळपास 1-1.25 तास. आणि त्यांनी एक सांगितलं की मी आठवड्यामध्ये 6-6.5 दिवस एकदम भारी अभ्यास करायचो, फुल्ली फोकस. आणि त्यानंतर रविवारची दुपार ते संध्याकाळ, रविवारचा सेकंड हाफ आम्ही ब्रेक घ्यायचो. बसलेलो मी तुमच्यासारखं तेवढंच आहे. रविवारी दुपारी ब्रेक घ्यायचा, पण बाकीचे 6-6.5 दिवस ते कसे अभ्यास करतात हे आपल्याला माहित असतं. जर आता ठीक आहे, माझी सवय की मी रोज थोडा टाइम पास करतो, त्याशिवाय जमतच नाही. आता मी त्याची स्ट्रॅटेजी ऍज इट इज कॉपी करून नाही चालणार ना, मला वेगळ्या ब्रेकची गरजच नाही. जो आठवडाभर खूप भारी अभ्यास करतोय, काहीच टाइमपास करत नाही, त्याला गरज आहे ब्रेकची. तर काय घ्यायचंय आपण समोरच्याकडून हे खूप महत्वाचं. आता मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेन आणि उगाच मी सांगितलं म्हणून करताय असं करू नका. तुम्हाला ते खरंच लागू होत असेल तरच करा. अजून काही मिथ्स आहेत. काही जणांचं असं म्हणणं असतं की राज्यसेवा किंवा लोकसेवा जे काय असेल यूपीएससी किंवा एमपीएससी सिव्हिल हे पहिल्या अटेम्प्ट मध्ये होऊ शकत नाही. असं खूप जण डोक्यात घेऊन इथे येतात आणि तयारी सुरू करतात. त्या अटेम्प्टला आपल्याला काय फक्त प्रिलिम्स काढायचं बघून असं कधीच करायचं. कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करणारे ठीक आहे कमी असतात मान्य, पण असतात. आणि त्यामध्ये आपण जायचा प्रयत्न करा. कधीच येताना दुसऱ्या अटेम्प्टची प्लॅनिंग पहिल्या वेळेस करायची नाही. पहिला अटेम्प्ट एकदम असा फुल प्लेटेड द्यायचा, आपल्याकडे होईल तेवढा अभ्यास करू. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की 100% जर पुट केलं तर कुठेही सक्सेस भेटणार असतो. त्यामुळे ते ठेवायचं की आपण सेकंड अटेम्प्टची प्लॅनिंग आता नाही करणार. इन केस फ्री नाही झाली, मिस नाही झाली तर नंतर आपण प्लॅनिंग वेगळी करू. पण आता हाच फोकस ठेवायचा की ह्याच अटेम्प्टला मला होईल तेवढा भारी रँक करायचं, हे क्लिअरली डोक्यात ठेवायचं. अजून एक आहे की ठीक आहे आता अधिकारी झालाय पण तू काय वेगळं सांगणार. 16 मार्चला 5 वाजता निकाल लागला, 5 वाजेला 5 कमी मिनिट म्हणजे 5 कमी असं तर मी सुद्धा वेळेत लागेल तुम्ही अभ्यास करत होतो. 5 मिनिटांनी काय फरक पडला ना.
माहिती नाही याबद्दल? बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती आहे. फक्त सगळ्यात महत्वाचं आहे की ते वर्षभर कसं करायचं हे जास्त मॅटर करतं. किंवा एखाद्याला ठीक आहे आपल्याला टाइमपास करायचा सुद्धा आहे, त्यात सुद्धा क्रिएटिव्ह टाइमपास कसा करायचा ते पण खूप महत्वाचं. म्हणजे टाइमपास सुद्धा असं नको की 100% टाइमपास आहे, म्हणजे निखळ टाइमपास नको. त्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी इनपुट भारी भेटलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या त्या आपण डिस्कस करून हळूहळू. अजून काही मित्र आहेत की एकदा पोस्ट निघाली म्हणजे नेहमीच निघत असते, असंही काही. म्हणजे आता मी सुद्धा तुमच्या बरोबर एक्झाम दिली, मी तुम्हाला हे गॅरंटीने सांगू शकत नाही की मला परत चांगली पोस्ट मिळेलच. सी एफर्ट जर खूप केला तर मिळणारच, पण गॅरंटी नाही याच्यामध्ये काही की तुम्हाला परत मिळेलच. तुम्हाला तेवढंच एफर्ट खूप करावं लागतं, राईट? त्यामुळे असं काहीच नसतं की एकदा एक्झाम क्लिअर केली की परत होत राहणार. असे बरेच जण असतात, एकदा प्रिलिम्स क्लिअर होते, इंटरव्ह्यू करून जातात, पुढच्या प्रिलिम्सच होत नाही. असे सुद्धा केसेस असतात. मग हे सगळं डोक्यात ठेवून आपल्याला प्रिपरेशन करायचं, राईट? की आपल्यावर म्हणजे आपण त्या ग्रुपमध्ये जाऊ नये, इंटरव्ह्यू दिला आणि पुढच्या प्रिलिम्स झाली नाही असं होऊ नये यासाठी 100% खूप गरजेचं आहे. आपल्याला पुढच्या प्रिलिम्सची वेळच येऊ नये. अजून काय माहित असतं की रोज 12-14 तास अभ्यास करावा लागतो. ऑनेस्टली सांगा, कोणाचा इथे 14 तास अभ्यास होतोय सध्या? 12 तास? 10 व्हायला पाहिजे. अरे ठीक आहे, जस्ट 12-14 तास अभ्यास रोज करणं पॉसिबल आहे, बट ते होईलच याची गॅरंटी नसते. आणि माझं स्वतःच सांगायचं तर माझं नव्हतं झालं. म्हणजे बिंग ऑनेस्ट, 12-14 तास अभ्यास आरामात होतो जेव्हा एक्झाम जवळ. सध्या आपल्याला फक्त कंटिन्युटी मेंटेन करायची की ठीक आहे, रेग्युलरली 8 ते 10 तास तरी आपल्याला मिळायला पाहिजे अभ्यासाला. कारण मला वाटतं मेजॉरिटी लोक जॉब वगैरे करत नसतील आणि फक्त अभ्यास करण्यासाठी इथे आहात. मग एक बॅकअप माइंड आपल्याला असलं पाहिजे की आपण बरंच काही सोडून आलो, राईट? आपण घरून एका अतिशय भारी फील्ड मध्ये आलोय ज्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी एवढ्या मस्त आहेत की एकदा तुमची पोस्ट निघाली की तुम्हाला आता प्रिपरेशनच्या वेळेत जे लोक विचारत सुद्धा नाहीत त्यांची घरी काम लागते होतच. मग आपण एवढं जर सगळं सोडून आलोय ना, तर एक नेहमी आपल्या डोक्यात असायला पाहिजे की आपण 100% एफर्ट खूप केले पाहिजे. त्यामुळे 8 ते 10 तास आपण रेग्युलरली करायचा. एक्झाम जवळ आल्यानंतर आपोआप तुम्हाला तुमच्याही नकळत 12-14 तास अभ्यास सहज होतो. इट डज नॉट मीन हे कंपल्शन आहे किंवा हे मॅन्डेटरी आहे किंवा हे सगळ्यांना लागू आहे. प्रत्येकाचं ग्रास्पिंग वेगळं असतं. त्यामुळे सिंपल आहे की एखाद्याला जर 8 तासात वाटतं की सॅटिस्फॅक्टरी अभ्यास केलाय आणि बऱ्यापैकी आपल्याला अटेम्प्ट करता येतो किंवा बऱ्यापैकी चांगला स्कोर येईल, हा जर कॉन्फिडन्स आपल्या स्वतःत असेल, ठीक आहे. तुला जर वाटत नसेल ऑब्विसली आपण जास्त एफर्ट खूप करायला पाहिजे. कारण की जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर तुम्हाला कळेल कॉम्पिटिशन कशी आहे. कट कॉम्पिटिशन जे असते, कट फ्रूट रेस हा शब्द सुद्धा आता बराच माहीत झाला. हे सुद्धा आता जुनं झालं. आता त्याच्यावरून जास्त कॉम्पिटिशन, जवळपास 2-1 लाख लोक प्रिलिम्स देतात. 1590च्या आसपास काहीतरी आता मेन्स साठी सिलेक्ट झाले होते. 418 इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झाले होते. 130 जणांना जवळपास पोस्ट मिळाली आणि त्याच्यापैकी 45-50 काहीतरी क्लासरूम पोस्ट. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. कारण की इंटरव्ह्यूला सुद्धा जे 418 जण आले होते त्यापैकी मेजॉरिटी लोकांकडे ऑलरेडी पोस्ट होत्या. ते फक्त अपग्रेड करण्यासाठी एक्झाम देत होते. ग्रुप बी असेल तर ग्रुप ए मिळाली म्हणून परत अटेम्प्ट दिला एक्सटेन्शन वगैरे घेऊन. अशी खूप जास्त कॉम्पिटिटर्स तुमच्यासोबत आहेत आणि ते सध्याही तयारी करतायत. सिंपलशी गोष्ट आहे, एखाद्या व्यक्तीने जर 2 वर्ष अभ्यास केलेला आहे आणि त्याच्याशी तुमची कॉम्पिटिशन आहे तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट टाकावेच लागणार. आणि ह्याच्यात काहीही हायगाई करायची नाही किंवा असंही दाखवायचं नाही की 12 तास अभ्यास केला म्हणजे मी काहीतरी मोठा अचीव केलंय. त्यासाठीच तुम्ही जा. सिंपल आहे. आपण आलो तिथे काहीतरी ग्रँड करण्यासाठी. त्याच्यामुळे 12 तास एक दिवस अभ्यास केला म्हणजे दुसऱ्या दिवशी आराम करायचा हे चालणार नाही. रोज तेवढंच करायला पाहिजे. रोज तेवढेच एफर्ट आपल्याला खूप करायचे, त्याच्या नंतर कुठेतरी रिझल्ट कन्वर्ट होईल.
स्पेशली फॉर इंजिनियर मला सांगायचं आहे की जे कोणी इंजिनियर्स आहेत तिथे आपल्याला अशी सवय लागलेली असते जोपर्यंत पीएल सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला पुस्तकं सुद्धा माहित नसतात. त्याच्यानंतर अभ्यास सुरू होतो. ह्या एक्झाम मध्ये असं चालत नाही. वर्षभर पीएल असतात, वर्षभर अभ्यास करावा लागतो. म्हणजे असं नाही चालणार की एक्झामच्या आदल्या दिवशी नाईट मार्किंग निघाली प्रिलिम्स, असं नसतं. ही रोज तेवढाच एफर्ट खूप करणारी एक्झाम आहे किंवा प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं इनपुट द्याल तेवढं आउटपुट तुम्हाला बाहेर भेटेल. आणि ह्याच्यामध्ये जे कोणी टेलिकॉम इंजिनियर्स असतील किंवा बरेच जण असतील त्यांना हे मॉडेल माहित असेल. सिंपल आहे. आपल्याला खूप लागू होतो हा जो फॅक्टर आहे ना, हे म्हणजे बाकीच्यांसाठी सांगतो. एखाद्या गोष्टीला आपण इनपुट पुट करतोय, काहीतरी आउटपुट येणार, पण ह्या प्रोसेसला डिस्टर्ब करण्यासाठी एक फॅक्टर असतो, तो असतो नॉइज. हा जेवढा जास्त असेल तेवढा आउटपुटवर परिणाम होतो. आता आपल्या केसमध्ये नॉइज काय काय असू शकतो प्रत्येकाला माहिती, बरेचसे फॅक्टर्स आहेत. म्हणजे प्रत्येकाला मत पाडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी. सिम्पली ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं मला तरी वाटतं की आपलं हे व्हॉट्सअप, फेसबुक, नेट जे काय असेल जे आपण चांगल्या गोष्टीसाठी युज करत नाहीये त्याच्याने बराच डिस्टर्बन्स होऊ शकतो. इट्स अप टू अस फायनली, कारण हे न्यूट्रल डिव्हाइस आहे. टेक्नॉलॉजी इज ऑलवेज न्यूट्रल. आपल्यावर आहे की आपण त्याचा कसा युज करतो. त्याचा चांगला युज व्हायला हवा ऍटलीस्ट ह्या प्रोसेसमध्ये. कारण बॅक ऑफ द माइंड आपल्या काय करायचं आपल्याला की आपण बरंच काही सोडून काहीतरी ग्रँड करण्यासाठी इथे आलो. चिल्लर गोष्टीमध्ये लक्ष घालायचं नाही. नाहीतर चाललंय रात्री 10-11 वाजता चॅटिंग, काय जेवली काय हे होतं, सगळ्यांसोबत होतं. ह्या ग्रुपमध्ये होतं आणि ह्या ग्रुपमध्ये होतं. फक्त मग ते आपल्या डोक्यात असायला पाहिजे ना, काही का जेवण आपल्या अभ्यासाचे फायदा होतोय का, किती दिवसांसाठी करायचं आपल्याला हे पोस्ट मिळेपर्यंत ना, नंतर करा ना टाइमपास. म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की क्रिएटिव्ह काहीतरी करा, विनाकारण वेळ घालवू नका. आता व्हॉट्सअप सुद्धा वापरायचं ना, बरेचसे चांगले ग्रुप्स आहेत. टेलिग्रामवर बरेच चांगले चॅनल्स आहेत ज्यामध्ये खूप चांगली इन्फो आहे. फेसबुकवर बरेच पेजेस आहेत जे स्पेसिफिकली डेडिकेटेड आहेत सिव्हिल सर्व्हिसेससाठी. खूप चांगले चांगले ऍप्स अवेलेबल आहेत गुगल प्लेवर. मग ते वापरा ना. टाइमपास करायचाच आहे असं काहीतरी करा त्यातनं इनपुट चांगलं मिळेल जेणेकरून आउटपुट भारी येईल. अजून एक आहे की ही छोटीशी टेक्निक आहे किंवा मी जे केलं समजा व्हॉट्सअप आपल्याकडून बंद होत नाही, मी तर नव्हतं केलं. एक्झामच्या वेळेस एका महिन्यात केलं होतं. पण एक आपण करू शकतो की समजा आपला अभ्यासाचं 3 तासाचं सेशन आहे 10 ते 1 नाश्ता झाल्यानंतर जेवणाच्या आधीपर्यंत. तर आपण एवढं करू शकतो की वाचताना आपल्याला बरेच डाऊट येतात. एखादी कन्सेप्ट कळत नाही, एखादा वर्ड कळत नाही, मिनिंग बघा वाटतं. ते छोट्याशा पेजवर किंवा डायरेक्ट लिहून ठेवायचं. 1:15 वाजता फोन हातात घ्यायचा ते सगळं सर्च करायचं. कशासाठी? कारण समजा मला 10:30 एखादा डाऊट आला, मी फोन सुरू केला, नेट सुरू आणि कंट्रोल राहत नाही. मी सर्च करायचं बाजूला, आपण जातो नोटिफिकेशन मध्ये. तेवढा छोटासा कंट्रोल आपण करू शकतो ना की 1:15 वाजता सुरू करा, आधी सगळं सर्च करा, जेव्हा वेळेस बघा मेसेज वगैरे काय बघायचं. ही लहानशी गोष्ट आहे पण ही खूप मॅटर करते. कारण व्यवस्थित लिंक लागलेली असताना तोडणं ही मिस्टेक नाही, गुन्हा आहे. कारण खूप कमी वेळेस एकदम चांगली लिंक लागलेली असते. जेव्हा वाटतं की आपल्याला कोणीच डिस्टर्ब करू नये, आपण भारी अभ्यास करतो, त्यावेळेस ती लिंक नाही तोडायची. जेव्हा आपलं ब्रेन खुश आहे ना त्याचा मॅक्सिमम यूज करून घ्यायचा. आणि डिस्टर्ब करणाऱ्या बऱ्याच गोष्टी हेच नाही. आता तुमचे ग्रुप्स वगैरे होतील, मित्रमंडळी जमतील. चहाची खूप सवय लागते बऱ्याच लोकांना. अभ्यास करत असलो ना भारी लिंक लागलेली असतानाच एखादा मित्र येतो जवळचा,
पेस मध्ये तेव्हा जायला नाही जायचं, नंतर जायचं. कारण ऑनेस्टली सांगतो, खूप कमी वेळेस भारी लिंक लागते, त्यावेळेस ती तोडायची बिलकुल नाही. कितीही जवळचा मित्र असला त्याला म्हणायचं ठीक आहे आपण 1-1.5 तासाने जाऊ. तर एवढ्या लहान लहान गोष्टी करायच्या बस. असं नाही की जहाज बंद केला मी जाणारच नाही, ते होत नसतं. झालं तरी खूप कमी दिवसांसाठी होत असतं. त्यामुळे ह्या लहान लहान गोष्टी करायच्या. तर फोकस कसा ठेवायचा, ह्या गोष्टी जर टाळल्या ना फोकस आपोआप राहतो. लहान लहान गोष्टी आहेत, फक्त त्या जर टाळल्या तर फोकस राहणार म्हणजे राहणार. आणि फोकस राहिला तरच ह्या एका प्रोसेस मध्ये तुम्ही कंटिन्युअसली न थकता चांगला परफॉर्म करू शकता. आता मी क्रिएटिव्ह टाइमपास जेव्हा बोलतो तेव्हा मला हे पण म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या फिटनेस साठी थोडा वेळ द्या. कारण मेंटल टफनेस जेवढा महत्वाचा आहे प्रोसेस मध्ये तेवढाच फिजिकल फिटनेस महत्वाचा आहे. फिजिकल फिटनेस मध्ये मी असं बिलकुल म्हणत नाही की जिमला जा बॉडी बनवा, हे नंतर सुद्धा करता येईल. एक मिनिमम बेसिक फिटनेस असतो ज्यामध्ये तुम्ही हेल्दी राहून प्रसन्न राहून छान अभ्यास करू शकता. तेवढाच करायचं आपल्याला. रोज 20-25 मिनिटं जरी केला ना, व्यायाम असो, जॉगिंग असो, रनिंग असो, कार्डिओ असो, जे काही करता तुम्ही, नसेल करत तर सुरू करा. पण एवढं काहीतरी करा, कारण की वर्षभराची प्रोसेस आहे. आणि ह्यामध्ये जर एखाद्या वेळेस हेल्थ इश्यूज वगैरे आले, तुम्हाला माहिती आहे रोज पेपर वाचायला किती वेळ जातो. एखाद्या वेळेस तुम्ही आजारी पडला आणि 8-15 दिवस त्यात गेले, पेपरची थप्पी जमते आणि आल्यानंतर त्या दिवशीचा पेपर सुद्धा असतो वाचायला, ते बॅकलॉग कव्हर करणं खूप अवघड जातं. त्यामुळे प्रिकॉशन्स अशी घ्यायची की आपण आजारी पडू. बेसिक रिक्वायरमेंट आजारी न पडावी तितकी चांगली हेल्थ, बस. त्याच्यामुळे फिजिकल फिटनेसला थोडासा वेळ द्या. याचा अर्थ असा नाही की 1-2 तास जिम मध्ये चालले वाया घालतायत, नका करू. आता नंतरही करता येईल. तुम्हाला असेल सवय कंटिन्यू करा, नसेल तर सुरू करा. मेंटल टफनेस हे पण खूप महत्वाचं. काही लोकांचा अभ्यास खूप चांगला असतो, फक्त ते कॉन्फिडेंट नसतात. काही लोक बिना अभ्यास सुद्धा कॉन्फिडेंट असतात. तर ज्या लोकांचा अभ्यास चांगला आहे तो कॉन्फिडन्सचा इश्यू येतोय की ठीक आहे माझं होणारच नाही, पण ते स्वतःला निगेटिव्ह इनपुट देत असतात. आणि ऑब्व्हियस आहे निगेटिव्ह इनपुट दिल्यानंतर जगातला कोणीही माणूस तुम्हाला वाचवू शकत नाही तुमच्याशिवाय. आपलं ब्रेन पण आहे सिस्टीम सारखं काम करतं. तुम्ही जेवढं त्याला निगेटिव्ह इनपुट द्याल ना तेवढं ते वाढवून तुम्हाला अजून निगेटिव्ह सांगेल. त्यामुळे देतानाच पॉझिटिव्ह इनपुट द्यायचं की नाही ह्या टाइमला माझी म्हणजे पोस्ट निघणारच आहे. कधी तुम्हाला म्हणले काय डीसी साहेब काय कलेक्टर साहेब, हसायचं नाही, हो मी होणारच, हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. नाहीतर जसे कोणी आपले मित्र वगैरे सहज म्हणतात, जास्त करून आपण जे मित्र सोडून आलोय का जे ह्या प्रोसेस मध्ये नाही ते तर हमखास म्हणतात. त्यांना वाटतं की कलेक्टरचा आपला मित्र, ते वाटतं स्वाभाविक आहे, ठीक आहे. पण त्यावेळेस हसायचं नाही, कारण ह्या हसण्यातून काय होतं आपण स्वतःवर एक डाऊट क्रिएट करतो आणि इन द प्रोसेस तो वाढत जातो. आता माझ्यासोबत बरेच मित्र आहेत ज्यांनी प्रिपरेशन सुरू केलं पण अजून पोस्ट निघालेली नाही. त्यांना स्वतःलाच वाटतं की आता आपण नाही करू शकतो. म्हणजे वाढत जाणार, एक्सपोनेन्शियली वाढत जात. त्यामुळे सेल्फ डाऊट आत्ताच क्रिएट नाही होऊ द्यायचा. आत्ताच म्हणजे कधीच नाही होऊ द्यायचा, पण आता तर बिलकुलच नाही. आता फक्त आपल्याला इथेच सांगायचंय कोणी म्हटलं हो ठीक आहे माझी क्लास निघणारच आहे, मला तेवढा आत्मविश्वास आहे, हे महत्वाचं. तर कॉन्फिडन्स नसला ना त्यासाठी एक करायचं ग्रुप डिस्कशन चांगला पार्ट आहे. त्यामध्ये की ग्रुप डिस्कशन कोणतरी विचारलं होतं की ग्रुपमध्ये स्टडी कसा करायचा. माझ्या मते ग्रुपमध्ये स्टडी करायला हवा. कारण कसं असतं की 4-5 जण ग्रुपमध्ये असा नाही की 10-15 जण बसलेत गोल करून, ह्यात खूप कमी चान्सेस आहेत पॉझिटिव्ह इनपुट मिळण्याचे. 3-4 जणांचा जास्तीत जास्त 5 जण असतील, एक छान ग्रुप करायचा, सगळे अभ्यास करणारे असू द्या. आणि त्यातून कसं होतं की जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करता, आता समजा कुणी लोकसत्ता वाचतंय, कुणी मटा वाचतंय, कुणी एक्सप्रेस वाचतंय, तर प्रत्येकाने त्याच्या नोट्स पर्यंत शेअर करू शकता. आणि आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो ना तेव्हा आपण ते स्वतःही सांगत असतो, त्यामुळे ते अजून जास्त भारी बिल्ड होतं स्वतः.
आणि दुसऱ्याला सांगण्याचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो सुद्धा बिल्ड होतो. कारण की सिंपल आहे, एखादी गोष्ट आपल्याला व्यवस्थित कळल्याशिवाय आपण समोरच्याला नाही सांगत किंवा सांगू नाही शकत, कारण त्यांनी क्रॉस क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला त्या आन्सर करता आलं पाहिजे. त्यामुळे ग्रुप डिस्कशनचा हा फायदा होतो. एक तर तुमचा स्वतःचा विश्वास वाढतो, दुसरं म्हणजे कमी वेळात जास्त इनपुट मिळतं, तिसरं म्हणजे तुमची इंटरव्ह्यूची तयारी पॅरलली होत राहते. नाहीतर होतं काय की आपण आपला अभ्यास करतोय, ठीक आहे, मी ते सुद्धा वाईट म्हणत नाही, काही जणांना सवय असते की आपल्या एकट्याचा छान अभ्यास होतो, ते सुद्धा ऍक्सेप्टेड आहे. बट जे जनरल आहेत त्यांच्यासाठी सगळं सांगतो की इंटरव्ह्यूचं सुद्धा प्रिपरेशन होतं, कारण आपण वर्षभर फक्त वाचत असतो, बोलतो ते अभ्यासाचं कमीच बोलतो बाहेर गेल्यानंतर, त्यामुळे बोलण्याची सवय तुटलेली असते आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस मग थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग ठीक आहे, मॉक इंटरव्ह्यूज वगैरे असतात, प्रिपरेशन करता येईल, पण आत्तापासून जर आपण त्याच्यावर थोडासा वेळ दिला आणि वेगळा वेळ देण्याची गरजच नाही, आपल्या अभ्यासातूनच आपण तो वेळ देतोय, तर बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस होत राहील आणि मग इंटरव्ह्यू तुम्हाला एक स्वतःवर कॉन्फिडन्स राहील की मला कमी नाही पडणार. जास्त पडण्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही, पण कमी न पडण्याची तुम्ही स्वतः घेऊ शकता. तेवढं जरी बेसिक तुम्ही केलं ना तर खूप फायदा होईल, कारण की इंटरव्ह्यू साठी सेपरेट प्रिपरेशन करणं मला तरी पडत नाही. कारण इंटरव्ह्यू काय असते ऍक्च्युली, एमपीएससी किंवा युपीएससी तर इंटरव्ह्यू म्हणतच नाही, ते म्हणतात पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी टेस्ट साठी तुम्ही वेगवेगळं प्रिपेअर करणार किंवा तुम्हाला बाहेरचं कोणी काय सांगणार तुमच्या पर्सनॅलिटी विषयी. ठीक आहे, थोडंसं ब्रशिंग वगैरे करावं लागतं, शेवटी फिनिशिंग टेस्ट देऊ शकतात सगळे, पण जे बेसिक कोअर असतं ना तुमचं स्वतःलाच माहिती असतं आणि ते तिथे एक्सपोज होतं. म्हणजे एक्सेप्ट तुम्ही खूप भारी ऍक्टर आहात नाही तर 15-20 मिनिटांमध्ये ते बऱ्यापैकी एक्सपोज होतं. त्यामुळे आत्तापासून ती सवय लावायची, कारण इंटरव्ह्यू प्रिपरेशन हे आयुष्यभराचं असतं. ठीक आहे, एक्झामचा फक्त तो भाग आहे, कारण त्यांना बघायचं की ठीक आहे मेन्स पास झालेला व्यक्ती हा कॅन्डिडेट म्हणून छान आहे, तो अधिकारी होऊ शकतो का. इंटरव्ह्यू हा बेस्ट पार्ट आहे या प्रोसेस मधला, कारण तो एकच पार्ट आहे ज्यामध्ये एलिमिनेशन साठी टेस्ट होत नाही, सिलेक्शन साठी टेस्ट होते. बाकी प्रिलिम्स आणि मेन्स जे आहे ना एलिमिनेशन साठी, त्यांना नको असलेले त्यांना सायलेंटून गळून टाकायचे. इंटरव्ह्यू हा एकच पार्ट आहे ज्यामध्ये त्यांना सिलेक्ट करायचे अधिकारी किंवा जे अधिकारी होऊ शकतात असे ऍस्पिरंट्स. त्यामुळे इंटरव्ह्यूचं पॅरल आपल्याला तयारी करायची वर्षभर आणि त्यानंतर आपल्याला तयारी करायची मेन्सची. आता मेन्सचा सिलेबस कव्हर कसा करायचा ऑनेस्टली सांगतो माझा अजून झालेला नाही, कारण मी 2 वर्षात 70 दिवसच अभ्यास केलाय. मी मूळ अभ्यास युपीएससीचा केला, पण तुमच्याकडे आता वेळ आहे सिलेबस व्यवस्थित कव्हर करायचा. काही लहान लहान गोष्टी सांगायच्या, सिलेबस किती जणांनी वाचलाय इतक्या वेळी, एमपीएससी मेन्सचा सिलेबस किती जणांनी वाचलाय. ओके ठीक आहे, ज्यांनी नाही वाचला त्यांनी आजच्या आज वाचायला, कारण साधी गोष्ट आहे, एखादी एक्झाम मला द्यायची आहे, तुम्हाला माहित पाहिजे की त्याचा सिलेबस काय आहे, नाही तर अभ्यास कशाचा करतोय, वेग होईल ना सगळं. बेसिक आहे, कुठली एक्झाम द्यायची आधी आपण सिलेबसच बघणार, त्यामुळे सिलेबस आधी बघा, त्यानंतर जुने क्वेश्चन पेपर्स बघायचे की आपण ही परीक्षा देणार तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात हे सुद्धा एक ग्लान्स करून घ्यायचा. आपलं नागरिक छान पुस्तक आहे डिस्कशन केलेलं, कोणीतरी विचारलं क्वेश्चन पेपर अनालिसिस लास्ट बेंचर नाव होतं, तर त्याचं नागरिकचं छान पुस्तक आहे, ते अनालिसिस बघा. त्यातून तुम्हाला चॅप्टर वाईज सेग्रिगेट करून दिलंय, कुठल्या चॅप्टर किती क्वेश्चन आलेले आहेत, तुम्हाला एक स्वरूप कळेल की कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येतात. आणि त्यानंतर मग तुम्ही जेव्हा एखादं पुस्तक वाचायला घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्यातलं नेमकं काय वाचायचं आहे किंवा कशा प्रकारे वाचायचं आहे किंवा पुस्तकाच्या बाहेर काय जाऊ शकतं. तर सिलेबस वाचणे आणि क्वेश्चन पेपर बघणे हे खूप महत्वाचं काम. सिलेबस वाचण्याचं मला अजून एक सांगायचं आहे की समजा तुम्ही GS2, GS1 किंवा 2 कुठलाही सब्जेक्ट समजा वाचायला घेतलाय, कुठल्याही GS पैकी, त्या दिवशी सकाळी कुठल्यावर त्या GS चा मेन्सचा सिलेबस वाचायचा. एक सवयच लावून घ्यायची की आपण जो सब्जेक्ट वाचतोय ना त्याचा सिलेबस रोज एकदा वेळा घालून गेलाच पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या वेळेस बोर होते त्यावेळेस बघा, कुठल्याही वेळेस बघा, पण सिलेबस बघितल्याशिवाय तो दिवस जाऊ द्यायचा नाही, कारण हे खूप महत्वाचं आहे. काय होतं की दिवसभरात आपण
बरेचशा वेळेस सिलेबसच्या बाहेर वाचतो आणि ठीक आहे सिलेबसच्या बाहेर काही क्वेश्चन येत असतील ऍग्री पण मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स आय गेस मोर दॅन 90 to 95% सिलेबसवरच असतात. त्यामुळे सिलेबसच आपल्याला माहित नसेल तर आपण वेग वाचू शकतो. त्यामुळे आधी सिलेबस वाचा आणि सवय लावून घ्या. खूप चांगली सवय. सिलेबस तुम्हाला मेन्स पर्यंत पूर्ण पास झालेला पाहिजे. हे झालं सिलेबसचं. क्वेश्चन पेपर अनालिसिसचं बुक आहे ते बघा, छान आहे. त्यानंतर मेन्सचा आता खूप नवीन हिस्सा ऍड केलाय लँग्वेजचा. ऑलरेडी होता फक्त आता त्यात स्ट्रिक्ट केलं. 100 मार्क सब्जेक्टिव्ह आणि 100 मार्क ऑब्जेक्टिव्ह. 100 इंग्लिश 100 मराठी 50-50 डिवाइड करून. हा जो पार्ट आहे हा पण खूप महत्वाचा पार्ट आहे कारण की ह्याच्यामध्ये जर कमी मार्क्स आले तर खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला चांगली पोस्ट नाही मिळणार. कारण 200 मार्काला आहे आणि लँग्वेज इज द ओनली पार्ट ज्यामध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली 65 to 70% स्कोर करू शकता. म्हणजे 200 पैकी 130 ते 40 च्या रेंजमध्ये मार्क करू शकता. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की हा पार्ट आहे त्याच्यामध्ये जर एफर्ट खूप केले तर जास्त आउटपुट येऊ शकतं. बाकी जीएस ला कसं आहे की नुसतं हिस्ट्री जरी म्हटलं जीएस 1 हिस्ट्री किती मार्काला 55 ते 60 मार्काला हिस्ट्रीचे क्वेश्चन विचारतात जीएस मेन्स मध्ये. पुस्तक पठारे गाठाड ग्रोवर वेलेगर स्पेक्ट्रम बिपिन चंद्राचे 2 व्हॉल्यूम स्टेट बुक सगळे एनसीईआरटी बरेचसे काय काय वाचतात. कुठेतरी याला लिमिट करावं लागतं. आणि मार्क्स किती 55 ते 60. ग्रामर मराठी वाळंबे बाळासाहेब शिंदे जास्तीत जास्त ज्ञानदीप सर जगताप सर 3 पुस्तक 50 मार्क त्याच्यात आणि खूप कमी सिलेबस. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता आले पाहिजे ना. जेव्हा आपण स्ट्रॅटेजी ठरवतो त्यावेळेस स्ट्रॅटेजी हीच ठरवायची की हा एरिया आहे याच्यामध्ये कमी एफर्ट मध्ये जास्त मार्क्स मिळू शकतात आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे. असं नाही की खूप बोरिंग आहे. इथे जास्त एफर्ट पुट करायचे. प्लस स्ट्रॅटेजी ठरवताना आपल्याला हे पण ठरवायचंय की आपले स्ट्रॉंग एरियाज कोणते आणि आपले वीक एरियाज कोणते. काही जणांना असतं की दे आर नॅचरली गुड ॲट क्वालिटी. इंटरेस्ट असतो जेन्युइन आधीपासून. क्वालिटीचं त्यांना खूप लवकर कळतं आणि लक्षात सुद्धा राहतं. त्या लोकांनी क्वालिटी आपण हाय स्कोरिंग म्हणून ठरवून टाकायचं. जीएस2 मध्ये मी एकदम एक्सलंट स्कोर करणार. कारण एमपीएससी मध्ये कसं असतं की 4 जीएस ला भारी स्कोर करणं हे अतिशय अवघड काम. इम्पॉसिबल नाही. फक्त आपल्या स्ट्रॉंग एरियाजला आपण अजून स्ट्रॉंग करायचं आणि आपले जे वीक एरियाज आहेत ठीक आहे इकॉनॉमिक्स मला कळतच नाही समजा मी एवढं एफर्ट घ्यायचे की मी त्याला एका मिनिमम बेसिक लेवलवर येईल ज्यामध्ये मला ऍव्हरेज मार्क्स पडतील आणि जे स्ट्रॉंग आहे त्याला अजून स्ट्रॉंग करून त्यात एक्सलंट मार्क्स घ्यायचे. त्यामुळे कसं होईल की तुम्ही अबोव्ह ऍव्हरेज जा आणि जोपर्यंत मेन्सचा स्कोर चांगला येणार नाही तोपर्यंत पोस्ट येणं अतिशय अवघड काम. कारण इंटरव्ह्यूवर डिपेंड राहणं इज व्हेरी मच रिस्की. त्यामुळे मेन्सचा स्कोर भारी येण्यासाठी आपल्याला हे अनालिसिस स्वतःच सुद्धा करायला पाहिजे आपण की आपले स्ट्रॉंग एरियाज काय वीक एरियाज काय कशात एफर्ट टाकायचे. आय गेस थोडंसं थंड झालंय सगळं वातावरण. तुम्हाला एक 2 प्रश्न विचारतो आणि याचे उत्तर चूक नसणार आहेत कुणीही सांगा. रस्त्यावर समजा ऍक्सिडेंट झालेला बघितलाय तुम्ही तुमचा कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल तुम्ही काय करा कुणीही सांगा. चूक उत्तर तर नसणारच आहे. ओके ठीक आहे. अजून 1-2 ओपिनियन अजून प्लीज. ओके गुड. त्यानंतर जर जास्त लागत असेल तर ॲम्ब्युलन्सला फोन करणार त्याच्या मोबाईलवर घरी कळवणार आणि त्याला हॉस्पिटलला शिफ्ट करणार. व्हेरी गुड. अजून यासाठी कोणी काहीच करणार नाही. कमा या तुम्ही अधिकारी होणार काही काही करायला लागेल ना. हा अजून कोणाला काही शेअर करायचं पटकन एक्झॅक्ट लास्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट किती लागले
जातं. फर्स्ट नोबेल इन लिटरेचर कुणाला मिळालं होतं भारतामध्ये, फर्स्ट नोबेल पीस प्राइज भारतातलं कुणाला मिळालं होतं, भारतातल्या पहिल्या लेडी ICS ऑफिसर कोण. मी गेलो आणि ह्याची बंबाडी सुरू झाली. ऍक्च्युली फर्स्ट रिॲक्शन त्यांची काय होती मी गेल्यानंतर, कारण त्या दिवशी जवळपास मला 16 जणांचा इंटरव्ह्यू होता. त्यात 9 ते 10 मेल कॅन्डिडेट होते आणि त्यामध्ये एकटाच होता जे काय घातला होता. मला एवढं आवड वाटायला लागलं ना, मला वाटतं की वेगळंच करून आलं. आणि आत गेल्यानंतर समजा 8-10 फुटाचं अंतर असतं, 4th फ्लोअर पर्यंत असेल, चेअरपर्सन किती बसलेला असतात, ब्ल्यू टेक टेबल असतो, ब्ल्यू शेप टेबल असतो आणि 2 जण इकडे बसलेले असतात साईडला. आत गेल्यानंतर चेअरपर्सन बाजूच्याला काय म्हणतात, हा थोडासा शहरी वाटतोय. म्हणजे आता आपण गणलो मला स्टार्टिंगलाच त्यांनी अनसेटल करून टाकले. मॉक इंटरव्ह्यूज दिले होते, एकदम असे प्लेन झाले होते, साफ, अतिशय छान. त्यामध्ये मला नॉर्मल प्रश्न विचारले होते की तुम्ही जाणार, ते म्हणणार बसा, तुम्ही म्हणणार की ते विचारणार तुमचं नाव न सांगता परिचय सांगा, आपण पाठ केलेलं उत्तर देणार. हे असं सगळं प्लेन झालं होतं. तिथं गेल्यानंतर डायरेक्टली अनसेटल गेलं मला, हा थोडासा शहरी वाटतो. सर मी तर सेमी अर्बन बॅकग्राऊंड मधून आलोय असं काही म्हटलं नाही, मला पण पण ते अनसेटल झालं आणि लगेच त्यांनी डायरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चनची बॉम्बार्डिंग सुरू केली. पहिले 3-4 क्वेश्चन, सॉरी सर आय डोंट नो, सॉरी सर हे मला आता आठवत नाहीये, सॉरी सर मी हे वाचलं होतं पण आता लक्षात येत नाही. म्हणजे एकाच प्रकारे सॉरी म्हणायचं नाही आणि ते त्यांना वाटतं की काहीतरी नेहमी एकच गाणं पाठ करून ते वाजायचं, सॉरी सर आय डोंट नो, फक्त हेच नाही म्हणायचं. ठीक आहे, इंटरव्ह्यू खूप नंतर आहे, जमलं तर परत बोलू. त्याच्यानंतर जे बाजूचे मेंबर होते त्यांनी डिरेक्टली मला फॅक्च्युअल पासून हा क्वेश्चन विचारला. म्हटलं ठीक आहे, आता आपल्या ह्याच्यात आलायचं. कारण की जेव्हा एक थोडंसं समजून घ्यायचं, जेव्हा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारतात त्यावेळेस त्यांनी मनात कुठेतरी ठरवलेलं असतं की हा कॅन्डिडेट आपल्याला पाहिजे. फक्त ते स्वतःचं डिसिजन कन्फर्म करत असतात. त्यांना बघायचं असतं की खरंच आपण जे ठरवलंय ते बरोबर आहे का. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन इंटरव्ह्यू घेणं हा सगळ्यात चांगला पार्ट. त्यामुळे मग मला वाटलं की ठीक आहे. त्यानंतर विचारलं की समजा रस्त्यात एखाद्या मुलीला काही जण छेडतायत आणि तुम्ही तिथून जाताय, तुम्ही काय करा. ठीक आहे, प्रत्येकाचं ओपिनियन असेल तर यात चूक बरोबर काहीच नाही. तिसरा क्वेश्चन परत ओपिनियनचा, एखाद्या बिल्डिंगला आग लागली, तुम्ही समोरून जाताय, तुमचे काय रिएक्शन असेल. तर करेक्ट आन्सर काहीच नसतं. त्याच्यानंतर म्हणजे जवळपास 23 मिनिट इंटरव्ह्यू झाला आणि 20 मिनिट मला दोघं जण क्वेश्चन विचारले, काही योजना वगैरे, माझ्या बॅकग्राऊंड म्हणून ई गव्हर्नन्स, इज ऑफ डुईंग बिझनेस, बरेच क्वेश्चन विचारले. शेवटच्या 3 मिनिटात जे एक मेंबर कंटिन्युअसली मला असं बघतात साईडला, त्यांनी शेवटच्या फक्त 3 मिनिटात विचारलं, 20 मिनिट फक्त बघितलं. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये त्यांनी म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची काही टेक्नॉलॉजी बेस्ड वगैरे क्वेश्चन विचारले. म्हणजे ठीक झाला इंटरव्ह्यू. फक्त आपण जे मॉक इंटरव्ह्यूज मध्ये देतो किंवा बाकी ठिकाणी आपण प्रॅक्टिस करतो त्याच्याहून बराच वेगळा असतो, पण ते हेल्प सुद्धा करतात. ठीक आहे, आठवलं नाही ते स्वतःहून सांगतात, आता फॅक्च्युअल जे क्वेश्चन होते आठवलं नाही त्यांनी स्वतः हेल्प केली. ठीक आहे, हे आहेत मग हे आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सेपरेट नाही करायचं. काही विचारू शकतात, ओपिनियन विचारू शकतात, फॅक्ट्स विचारू शकतात, तुमच्या बॅकग्राऊंडवरून विचारू शकतात, किंवा तुम्ही जो एरिया खूप चांगला प्रिपेअर केलाय त्याच्यावर एकही क्वेश्चन येणार असंही होऊ शकतं. आम्ही हॉबीज खूप छान प्रिपेअर केलं की प्लेइंग क्रिकेट आणि रीडिंग मराठी नॉवेल्स अँड शॉर्ट स्टोरीज, ते मी एकदम छान प्रिपेअर केलं होतं. मॉक इंटरव्ह्यूमध्ये मला त्यासाठी एक्सलेंट रिमार्क्स वगैरे भेटले होते, त्याच्यावर एकही क्वेश्चन आला नाही. तर ह्याच्यासाठी म्हणतो मी की मेन्स मध्ये खूप चांगला स्कोर करणं खूप गरजेचं आहे. कारण यू नेव्हर नो इंटरव्ह्यू कसा होईल, ते काय विचारतील, त्यांचा मूड कसा असेल, खूप मॅटर करतं हे सगळं. म्हणजे यात बरीच सब्जेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे तुम्ही मेन्स मध्ये खूप चांगला स्कोर करणं महत्वाचं आहे. म्हणून मेन्स करताना त्यातलाही अजून चांगला स्कोरिंग पाहिजे लँग्वेजचा, त्याच्यामध्ये स्कोर करणं खूप महत्वाचं आहे. लँग्वेजचा अभ्यास करताना 2 पार्ट आहेत. एक ऑब्जेक्टिव्ह ज्यामध्ये ग्रामरचे क्वेश्चन्स येतात 50-50 मार्क इंग्लिश आणि मराठी. दुसरा आहे सब्जेक्टिव्ह
कॉन्व्हेंटचं कोणी आहे ते? इंग्लिश मीडियम स्कूल मधून त्यांचं एज्युकेशन झालं आहे दहावीपर्यंत. ओके ठीक आहे. सहज विचारलं, विशेष फरक पडत नाही. जसं त्यांना इंग्लिश मध्ये थोडंसं एज मिळू शकतं तसं बाकीच्यांना मराठीमध्ये एज मिळतं. त्यामुळे ते बॅलन्स आउट होतं. फक्त एकच आहे की लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे, एमपीएससी असो मेन्स असो की ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झाम आहे आणि आपण एमसीक्यू सॉल्व्ह करत राहतो आणि इन द प्रोसेस आपण विसरून जातो की रायटिंग पण करायची असते, 100 मार्काला आहे. त्यासाठी आपण लहान लहान गोष्टी करू शकतो. जसं की न्यूजपेपर सगळे वाचत असतील आय गेस. कोणी आहे ते वाचत नाही? मी पण येस यू तर एक तर वाटलं असतं. तर न्यूजपेपर वाचताना काय करायचं? कोणी मराठी वाचत असेल, कोणी इंग्लिश वाचत असेल, एडिटोरियल्स येतात त्यावर स्वतःची 5-6 लाईन मध्ये एक प्रतिक्रिया लिहायची आणि ती प्रतिक्रिया पाठवून द्यायची एडिटरला. तुम्हाला माहिती आहे वाचकांच्या प्रतिक्रिया छापून येतात किंवा लेटर्स टू एडिटर जे असतात तर ते आपली कमेंट पाठवून द्यायची आणि ज्या वेळेस ती पब्लिश होईल त्यावेळेस समजायचं आपण राईट ट्रॅक वर. तोपर्यंत लिहित राहायचं आणि होईल काय 2-3 फायदे होतील. एक म्हणजे तुमचं त्या इश्यूवर काहीतरी ओपिनियन तयार होईल. म्हणजे जे एडिटरचं ओपिनियन असेल प्लस तुमचं काहीतरी स्वतःच असेल असं तुमच्याकडे ओपिनियन असेल जे इंटरव्ह्यू मध्ये कामी येऊ शकतं. आणि दुसरा पार्ट म्हणजे रायटिंग स्किल्स चांगल्या होऊ शकतात. म्हणजे 100 मार्क जे आहेत त्यामध्ये तुम्हाला स्कोर करायला फायदा होईल. अक्षर ज्यांचं चांगलं आहे त्यांना फायदा आहे, ज्यांचं चांगलं नाही त्यांनी ते ऍटलिस्ट एका लेजिबल रायटिंग जे म्हणतात साफसूत्र सुंदर नसेल स्वच्छ हवं. त्यामुळं तेवढं तरी करा. ती सुद्धा प्रॅक्टिस आत्तापासून करा. असं नका ठरवू की फ्री झाल्यानंतर जेव्हा मेन सेटिंग मध्ये येतील त्यामध्ये मी लँग्वेजचा अभ्यास करेन. तो वेळ आपल्याला फक्त रिव्हिजनसाठी वापरायचा. त्यावेळेस ह्या गोष्टीत वेळ नाही घालत. हे आत्तापासून प्रिपेअर पाहिजे. त्यामुळे रायटिंगची प्रॅक्टिस आत्तापासून करा. लहानशी गोष्ट 5-6 लाईन लिहिलेली दिवसभरात काही मोठी गोष्ट नाही, तेवढं करा. आणि ग्रामरसाठी कमी पुस्तक आहे, एफर्ट जास्त लावा. कारण 10वी नंतर बहुतेक लोकांनी ग्रामरचा अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे आता जर आपण छान एफर्ट केले त्यामध्ये तर 100पैकी 70% स्कोर ची गॅरंटी घेत आहे. कुठल्याच पेपरला 70% मार्क मिळवणं हे इझिली पॉसिबल नाही एक्सेप्ट ग्रामर. त्यामुळे तिथे एफर्ट खूप करा. हे झालं लँग्वेजचं. स्ट्रॅटेजीचं बोललो आपण. इफिशियन्सी कशी वाढवायची? सिंपल आहे. लुक ॲट द डायग्राम. इनपुट वाढवा, आउटपुट वाढेल. आता तुम्हाला कमी इनपुट मध्ये जास्त आउटपुट पाहिजे, मग जास्त वाढेल ना एफिशियन्सी. तर ह्याच्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स नसतात. ही शॉर्टकट वाली एक्झाम नाही, ही एक प्रोसेस आहे. ह्यामध्ये जेवढे एफर्ट तुम्ही पुट कराल त्याच्या प्रोपोर्शनल सक्सेस मिळेल. शॉर्टकट्स नाही, सिम्पली. आणि ऍट फर्स्ट डू नॉट गो फॉर शॉर्टकट्स. शॉर्टकट्स कधी कुठे लागतात आपल्याला? खूप सारा डेटा आहे आणि लक्षात ठेवायचा, त्यासाठी काहीतरी ट्रिक बनवतो आपण. त्या ट्रिक्स गरजेच्या आहेत पण त्याला आपण शॉर्टकट्स नाही म्हणू शकत. देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तर याच्यासाठी एफर्ट खूप करणं गरजेचं आहे. त्याला काही शॉर्टकट नाही. इफिशियन्सी तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही एफर्ट्स वाढवा आणि थोडंसं स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क हे पण खूप गाजलेलं आहे आता. सगळेच म्हणतात स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क करू नका. नेमकं स्मार्ट वर्क काय कोणी सांगत नाही. स्मार्ट वर्क म्हणजे काय करायचं तुम्हाला की समजा आता आपण एखादा चॅप्टर वाचतोय. तो चॅप्टर वाचताना आणि ठीक आहे कोणी एक जण मला सांगा तुम्ही एखादा चॅप्टर वाचता तेव्हा तुम्ही कसा वाचता किंवा काय करता एखादा पुस्तक वाचताना, एखादा चॅप्टर वाचताना. एक्झाम प्लीज. कोणी कसं वाचतात? फक्त वाचतात. जनरली म्हणजे 99% लोक तुमच्यासारखंच करतात. सगळेजण फक्त वाचतात. आपल्याला फक्त वाचायचं नाही. आता हे सांगायला आवड की नको पण ठीक आहे, तरी शेअर करावं की वाचत असताना काय करायचं आपल्याला. एखादा चॅप्टर वाचायला घेतला, तो चॅप्टर वाचायचा आहे, 2-3 मिनिटं थांबायचं डोळे बंद करून न झोपता आणि फक्त आठवून बघायचं किती आठवतंय. आय गेस नॉर्मली 50 to 60% गोष्टी रिकॉल होतात.
अवघड आहे सुरुवातीला. कारण की आपलं एम असतं एवढे पेजेस संपवायचे, हे पुस्तक 3 दिवसात संपवायचे, असं नाही व्हायला पाहिजे. एखादा चॅप्टर जेव्हा आपण वाचतोय ना, तो फर्स्ट रिडिंग मध्ये इतकं छान वाचायचा ना की सेकंड रिडिंग मध्ये स्वतःहून बऱ्याच गोष्टी आठवल्या पाहिजे. परत असं नाही वाटलं पाहिजे का हे का पहिल्यांदाच वाचतोय. त्यामुळे पहिल्या रिडिंग मध्ये असं एक शॉर्ट सेकंड रिडिंग सोबतच करायचं. आणि नोट्स मेकिंग मध्ये पण जवळपास तुम्हाला सगळ्यांना आता 1 महिना झाला प्रिपरेशन सुरू करून. आय डोंट नो सरांनी तुम्हाला काय सांगितलं असेल, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की आत्ताच नोट्स काढू नका. कुठल्याच सब्जेक्टच्या न्यूजपेपरच्या आत्ता नोट्स काढू नका. कारण की तुम्ही आत्ता ज्या नोट्स बनवाल ना, त्या 6 महिन्यांनी तुम्हाला वाटेल की मी काय गार्बेज लिहून ठेवतो. लिटरली वाटतं की का मी आज सगळं कचरा लिहून ठेवतो. कारण कसं असतं, आत्ता अजून तुम्ही एका ओरिएंटेशन फेज मध्ये आहात. तुम्हाला एक्झामला हवा का, नेमकं कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे सगळं अजून कळणार आहे इन द प्रोसेस. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एक सगळ्या एनसीआरटीजला, स्टेटबुक्सला एक बेसिक टेक्स्ट सगळ्या सब्जेक्टचं एक रिडिंग जेव्हा तुमची होईल ना, त्यानंतर सेकंड रिडिंग मध्ये नोट्स काढा. हे माझं वैयक्तिक मत आहे, हे ज्ञानदीपचं मत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सेकंड रिडिंग मध्ये नोट्स काढा. पहिल्या रिडिंग मध्ये नोट्स ऑब्सोल्यूट होतात, त्या काही कमी येत नाहीत. नंतर ते ऍक्च्युअली पुस्तक होतं परत एक तयार. पुस्तकाचं आपण पुस्तक काढायचं मग नोट्स का काढतात. आणि सेकंड रिडिंग मध्ये जेव्हा नोट्स काढा तेव्हा 2 टाईपच्या नोट्स काढायच्या. एक जे आपण नंतरच्या रिव्हिजनसाठी वापरणार आहे, आणि एक जे एक्झामच्या आधीचे 3-4 दिवस असतील, एमपीएससी मेन्सच्या आधीचे 3-4 दिवस, तेव्हा वाचण्यासाठी एक छोटे छोटे मायक्रो नोट्स बनवा. नोट्सच्याही नोट्स, समजा प्रधानमंत्री पीजीसीच्या योजना आहे आणि त्याच्यातले आपल्याला बरेचसे पॉईंट आठवतात, 4-5 पॉईंट आहेत ते आपण नॉर्मल नोट्स मध्ये लिहून ठेवू जे थोडेसे विसरण्यासारखे आहेत. आणि 1-2 पॉईंट प्रत्येक टॉपिक मध्ये असे असतात जे हमखास विसरतात. तेवढेच पॉइंट्स मायक्रो नोट्स मध्ये लिहायचे. समजा प्रधानमंत्री पीजीसीच्या योजना आहे, त्यामधलं जे प्रीमियम आहे खरीप क्रॉप साठी, रबी क्रॉप साठी, कॅश क्रॉप साठी, ते विसरण्यासारखं असेल, फक्त तेवढं मायक्रो नोट्स मध्ये लिहायचं. एकच पॉईंट. अशी प्रत्येक जीएस साठी एक वेगळं वही करा किंवा एकाच तयार कसे संपादकीय वाचलं, तुम्हाला वाटतं की ह्यानी जे बोललं तेच भारी, आपण मग तेच मत काय दिवशी. कारण सध्या तुम्ही ओरिएंटेशन फेज मध्ये आहात. जेव्हा तुमचं बऱ्यापैकी वाचणं होईल, फॅक्ट्स वर कमाई येईल, त्यानंतर तुमचं एक लर्न ओपिनियन तयार होईल आणि ते व्हायला पाहिजे. त्यानंतर मग पेपरच्या नोट्स काढण्यात पॉईंट. कारण आता जर न्यूजपेपरच्या नोट्स काढल्या तर आपण काही लिहून ठेवतो, ते माहिती नंतर काहीच काम येत नाही. त्यामुळे थोडंसं वेळ जाऊ द्या, व्यवस्थित एकदा रिडिंग होऊ द्या. पेपर वाचण्याची सवय जेव्हा लागेल, एडिटोरियल प्रिंट होईल, समजेल ही फेज जेव्हा येईल, आणि ती प्रत्येकाच्या प्रोसेस मध्ये येतेच. कोणाला 2 महिने बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग, कोणाला 3-3.5 महिने लागतात. पण ते आल्यानंतर नोट्स काढा. आणि ह्याच्यासाठी अजून एक जे आधी सांगितलं मी परत रिपीट करणार आहे, रोज सिलेबस वाचा. सिलेबस जर वाचला तरच तुम्हाला कळेल की पेपरमधली कुठली न्यूज कामाची आहे, कुठली न्यूज कामी येते. एवढंच वाचायचं, तेवढंच लिहून घ्यायचं. नाहीतर पेपर वाचायला घेतला तर स्टार्ट टू एंड पूर्ण वाचायचा. ही सध्याची सवय असू शकते, पण असं कधीच वाचायचं नाही. खूप सारे न्यूज, मोस्टली न्यूज ह्या गार्बेज असतात. गार्बेज म्हणजे आपल्यासाठी इमटेरियल. गार्बेज जनरल मी सगळ्यांसाठीच गार्बेज असतो, आपल्यासाठी इमटेरियल. सिव्हिल सर्व्हिसेस साठी किंवा ह्या एक्झाम प्रोसेस मध्ये आपल्याला जे लागणार आहे असे खूप कमी न्यूज आहेत. त्या जेव्हा आपल्याला हायलाइट होतील त्यावेळी समजायचं आपण राईट ट्रॅक करतो, आणि मग तेव्हाच नोट्स बनवणं सुरू करायचं. नोट्स मेकिंगचं हे झालं. अजून एक्झाम ओरिएंटेड स्टडीज त्याच्यासाठी सांगितलं सिलेबस वाचायचं. सिलेबस वाचला नाही तर आपण बघा मार्केटमध्ये खूप जास्त बुक्स अवेलेबल, महापूर आलाय पुस्तकांचा, आणि सगळ्याच क्लासेसचं त्यात हातभार आहे. प्रत्येक क्लासेसचं प्रत्येक सब्जेक्टवर जवळपास बुक आहेच. त्यामुळे आता बुक्सचा इश्यू आहे आणि एक्झाम ओरिएंटेड स्टडीजचा दोन्ही सोबतच कव्हर करू आपण. की बुक सिलेक्ट करताना आता मी समजा बुक लिस्ट दिली कुठली माझ्या सरांकडे आणि तुम्हाला शेअर केली, डज नॉट मीन ते सगळे पुस्तकं वापरायची.
किंवा अजून 2-3 टॉपर सिटी किंवा बोलतील त्यांनी सुद्धा बुक लिस्ट दिली असेल. आणि अजून एक गोष्ट, कोणत्याच एका टॉपरची किंवा एका सिनियरची पूर्ण बुक लिस्ट जशाला तशी वापरायची नाही. 2-3 जणांना विचारायचं. मी जरी सांगून गेलो माझं सगळं जसं तसं ऐकायचं नाही. 2-3 जणांची बुक लिस्ट घ्यायच्या, त्यातनं कॉमन पुस्तकं करायची. जवळपास 70 to 80% बुक्स कॉमनच असतात सगळ्या लोकांचे. ते बुक्स आधी वाचायचे आणि बाकी जे राहतील त्यानंतर सगळं सिलेबस वेळ झाला नाही आणि आपल्याला वाटतं की अजून वाचण्याची गरज आहे, तर मग आपले जे आपल्यानंतर विश्वास आहे असे सर असतील किंवा कोणी सिनियर असतील, कोणी सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतील, मग त्यांचं ओपिनियन घ्यायचं. पण कोणत्याच एका माणसाचं पूर्ण ऐकायचं नाही, हे सगळ्यात महत्वाचं. कारण यू नेव्हर नो, त्याला जेवढे मार्क पडतील तेवढे तुम्हाला पडतील याची काही गॅरंटी नाही. आणि अजून एक आहे की जमलं तर किंवा शक्यतोवर असं करायचं की ज्या ज्या जीएसचे जे टॉपर्स आहेत, जीएस 1 मध्ये जे टॉपर्स आहेत, पहिले 2-3 जण, जीएस 2 मध्ये जे टॉपर्स आहेत, लँग्वेज सगळ्याच गोष्टी, त्या टॉपर्सशी जर जमलं तर कम्युनिकेट करायचं आणि त्या सब्जेक्टसाठी त्यांचं ओपिनियन घ्यायचं. आता भूषण अहिरे राज्यात कधी आले असतील, बट इट डज नॉट मीन त्यांची सगळी स्ट्रॅटेजी घ्यायची. ते स्वतः सुद्धा तसं कधीच नाही म्हणणार माझी सगळी स्ट्रॅटेजी वापरा. बस्ती सर असतील, सगळ्यांचं ओपिनियन घ्यायचं, कॉमन काढायचं आपल्या फायद्याचं. मी सेल्फिश, ठीक आहे, हे महत्वाचं आहे. तर ते कॉमन काढून मग तयारी सुरू करायची. बुक्स झालं आणि एक्झाम ओरिएंटेड स्टडीज, बुक सिलेक्ट करणं खूप महत्वाचा पार्ट आहे. दुसरा महत्वाचा पार्ट, क्लासेस जॉईन केलेत आपण. आपण इथे आलो, येण्यापूर्वी आपण विचार केला असेल, करेक्ट? कारण आपण काहीतरी महत्वाचं डिसिजन घेतलं, ह्याच्यावर 100% विश्वास ठेवायचा. नाहीतर दुसऱ्या क्लासमध्ये काहीतरी वेगळं शिकवलं आहे, काहीतरी वेगळं रेफर करायला सांगितलं आहे, नेव्हर गो फॉर, त्याला एंड नाही. जे सिलेक्ट केलंय, बुक सिलेक्ट करताना विचार करायचा, एकदा आपण ते बुक सिलेक्ट केले ना, मग बाजूचं कुठलंही पुस्तक वाचो, बाजूच्या बेंचवर बसून आपल्यावरच फोकस करायचं. आपलं जे आहे त्याच्यावर 100% विश्वास ठेवायचा. त्याच्यामुळे क्लास असो, बुक्स असो, त्याच्यावर भरोसा ठेवा, 100% सक्सेस मिळू शकतो. फक्त जे लोक व्हायबल होतात, या त्या क्लासमध्ये वेगळं काहीतरी सांगितलंय, बाजूच्या बेंचवर बसून हा काहीतरी वेगळं नवीनच पुस्तक घेऊन आलाय मार्केटमधून, तर असं व्हायबल व्हायचं नाही, हायपर व्हायचं नाही. नेहमी स्टेबल राहून चांगला अभ्यास केला तर 100% सक्सेस मिळू शकतो. एक्झाम ओरिएंटेड स्टडीज मध्ये क्वेश्चन पेपर अनालिसिस ते पण महत्वाचं आहे. बुक सिलेक्ट करणं, क्लास सिलेक्ट करणं, आणि अजून एक पार्ट आहे तो म्हणजे फोकस काय करायचं एक्झाम ओरिएंटेड स्टडीज मध्ये, की आपण जे बुक सिलेक्ट केले त्यामध्ये सुद्धा सगळं वाचायचं नाही. सिलेबस, माझं ते एक म्हणणं आहे की सिलेबसच्या बाहेर एक पेज सुद्धा वाचायचं नाही, एक आर्टिकल सुद्धा वाचायचं नाही पेपर मधलं. ठीक आहे, काही जण म्हणतील की वाचा, एस्सेला काम येईल, पण ठीक आहे, आपल्याकडे एवढं कंटेंट ऑलरेडी असतं ना की आपण छान एस्से लिहू शकतो. असे लिहायचं किती असतं, फक्त 400 वर्ड्स, 400 शब्द, जास्त काही नाही. त्यामुळे एक्स्ट्रा नका करू. वाटतं त्या पेरिफेरल गोष्टीच आहेत ना, पेरिफेरल गोष्टींसाठी नंतर जा. आता सिलेबस कव्हर करा. कोड जेव्हा व्यवस्थित बिल्ड होईल ना तुमचं, पूर्ण सिलेबस छान वाचून येईल, एकदम रिव्हिजन्स होतील, त्यानंतर बघा की ठीक आहे हे पण आपल्याला फायद्याचं ठरू शकतं, मग ते वाचा. आत्तापासून त्या गोष्टीसाठी जाऊ नका, कारण आता तुम्ही सगळ्यात जास्त इनपुट देण्याच्या लेवलवर आहेत सध्या. त्यामुळे आता 100% एफर्ट देताना व्यवस्थित गोष्टीवर द्या. एक्झाम मध्ये एवढंच आहे. बाकी टाइम मॅनेजमेंट रोजचा पण आणि एक्झामला तुम्ही कसा अभ्यास करता आय डोंट नो, पण मी जनरली सगळे सेशन वाईजच अभ्यास करतो. 2 आणि 3 तासाचे जे काही सेशन असतील दिवसभरात ते ठरवायचे. जास्त लॉंग सेशन करायचं नाही, कारण नॉर्मल आहे, ब्रेन आहे, सिस्टम आहे, म्हणजे ठराविक वेळानंतर थकवा येतो. त्यामुळे छोटे सेशन, ते अतिशय छोटे पण नाही करायचे. म्हणजे नॉर्मली 2-2.5 तासाचं सेशन ठीक आहे, सफिशियंट. त्यानंतर थोडासा ब्रेक मध्ये पण ग्रुप फॉर्म करतोय आपण, शक्यतो ग्रुप सोबत जा, चाय पे चर्चा होत आहे जरा, म्हणजे चहाला वगैरे जातो तेव्हा डिस्कशन करा, विनाकारण बाकीच्या गप्पा मारून टाइमपास करतो ना आपण, काहीतरी क्रिएटिव्ह टाइमपास करा.
की एक्झाम मध्ये कसा टाइम मॅनेज करायचा. I guess मॅडम विचारलं एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आपल्याला. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की जे पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. 5 वर्ष आहेत मागची जेव्हा सिलेबस चेंज झाला हे सगळे मेन्सचे पेपर सॉल्व्ह झालेच पाहिजे. त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण म्हणतो त्याला. सगळ्यात भारी गोष्ट या एक्झाम प्रोसेस मध्ये ही आहे की हे डिस्क्रिप्टिव्ह नाही. इथे क्वेश्चन तुमच्या समोर आहे आणि आन्सर सुद्धा तुमच्या समोर आहे. ह्याच्यावर सोपं काय पाहिजे तुम्हाला. फक्त तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. किती सिंपल प्रोसेस आहे ना. ज्यापैकी उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे. आता आउटराईट तिचं ओव्हरली बघितलं तर खूप सिंपल प्रोसेस आहे. उत्तर समोर आहे ते करायची गरज नाही. मग ह्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. कारण साधी गोष्ट आहे. एखादा क्वेश्चन समजा मी फ्रेम करतो. एखादा क्वेश्चन पेपर मी फ्रेम केलाय एक्झाम मध्ये किंवा क्वेश्चन सेटर आहे. तर मी काय करेन माझ्याकडे जास्तीत जास्त उपाय काय तुम्हाला फुल करण्याचा. मी ते उत्तर लपवण्याचा प्रयत्न करेन त्या 4 मध्येच. मी तुम्हाला ब्लफ करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे तुम्हाला उत्तर सापडू नये. त्यामध्ये एक तर क्वेश्चन इन इटसेल्फ टफ असू शकतो किंवा क्वेश्चन सोपा असेल. ऑप्शन्स ट्रिकी असते. पण इथे आपल्याला त्या एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची की त्या एक्झामिनरच्या क्वेश्चन सेटरच्या डोक्याने विचार करता आला पाहिजे. तुम्ही आता सचिनचं पुस्तक वाचलंय की नाही आय डोंट नो. सचिनची ऑटोबायोग्राफी वाचली तुम्ही? नाही ना. ओके ठीक आहे. म्हणजे मी काही सांगू शकतो. तर सचिनने सांगितलंय की मी जेव्हा बॅटिंग करायचो मी ह्या एजनी क्रिकेट खेळत असेल बरेच जण. तर सचिन नेहमी सांगायचा की मी जेव्हा बॅटिंग करायचो तेव्हा मी ह्या क्रीज मधून बॅटिंग नाही करायचो. मी बॉलरच्या एंडनी बॅटिंग करायचो. म्हणजे सचिन म्हणतो की माझ्या डोक्याने शॉट सिलेक्ट नाही करायचो. मी बॉलरच्या डोक्यात जाऊन शॉट सिलेक्ट करायचो. तर इथे आपल्याला तेच करायचंय. आपली एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की आपण त्या क्वेश्चन सेटरच्या डोक्याने विचार केला पाहिजे की समजा मी हा क्वेश्चन फ्रेम केला असता तर मी समोरच्याला कसं ब्लॉक केलं असतं. आन्सर त्याच्यापासून कसं लपवलं असतं हे थोडासा विचार करता यायला पाहिजे. हा येतो जेव्हा आपली भरपूर प्रॅक्टिस होते ना एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची तेव्हा नॅचरली आपल्याला आन्सर यायला लागतात. अननोन प्रश्नांचे सुद्धा. ऑनेस्टली बरेचसे अननोन प्रश्न सॉल्व्ह होतात जस्ट लॉजिकने. साध्या गोष्टी असतात ते तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये कळेल. काही त्याचे ठोकताळे आहेत पण ते आत्ता सांगणं मला बरोबर वाटत नाही. जेव्हा समजा आपल्याला अजून 3-4 महिने डिस्कस करण्याचा चान्स भेटला तर आपण परत बोलूयात त्यावर. तर एमसीक्यू ची प्रॅक्टिस करा. रोज करा. समजा तुम्ही एखादा जीएस1 मसाला घेतलाय. चॅप्टर कंप्लीट झाला. चॅप्टर कंप्लीट झाला की त्याचे 5 क्लिअर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. म्हणजे जुळे आलेले क्वेश्चन त्याचे सॉल्व्ह करायचे. त्यानंतर अजून काही समजा मार्केटमध्ये पुस्तके अवेलेबल असतील क्वेश्चन बँक्स त्यातून प्रॅक्टिस करा. भरपूर सराव. आपण 12वीच्या सीईटीला वगैरे बघितलं असेल आपण खूप प्रॅक्टिस करतो. 10वी पर्यंत सुद्धा कुठे स्कॉलरशिप एक्झाम असेल एमबीएस असेल आपण भरपूर प्रॅक्टिस करतो. पण ह्या फेज मध्ये आपण काय करतो फक्त वाचण्यावरच भर. आणि फक्त वाचण्याने गोष्टी सॉल्व्ह होणार नाही. जोपर्यंत तुम्ही एमसीक्यू ची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत एक्झाम प्रोसेस तुम्हाला सोपी वाटणार नाही. आणि एक्झाम प्रोसेस सोपी वाटली ना की आपोआप आपला एफर्ट वाढतो. हे सोपं आहे आपल्याकडे होऊ शकतं. हा कॉन्फिडन्स अजून वाढतो. त्यामुळे प्रॅक्टिस करा. हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की प्रॅक्टिस मध्ये काय होईल तुम्हाला एमसीक्यूज वाचून त्याची नेमकी ट्रिक काय ते लक्षात येऊन ते सॉल्व्ह करायला कमी वेळ लागेल. आणि यातून 2 तासात म्हणजे 120 मिनिटात तुम्हाला 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत मेन्स मध्ये पर पेपर. तर कसा ते जवळपास 75-80 पानांचा पेपर येतो. 120 मिनिट 2दा वाचणं नॉर्मली अवघड. 160 पानं 2 तासात वाचणं. त्यामुळे आणि ते पण विचार करायचा आपल्याला मधल्या वेळेत. नुसतं वाचायचं नाही. त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्वाची. जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही ना तोपर्यंत तुमचा दुसरा राऊंड जो आहे सॉल्व्ह करतानाचा तो व्यवस्थित होणार नाही. ते होणार नाही असं होऊ शकतं. त्यामुळे प्रॅक्टिस करा खूप जास्त. म्हणजे टाइम मॅनेजमेंट. एक्झाम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. अजून पेपर 3 जो बोलायचं होतं. पेपर 3 एचआरडी आहे. एचआर
न्यूजपेपरमध्ये कुठल्या मॅगझिन्समध्ये वेगवेगळ्या समाजाच्या घटकांसाठी जसं की समजा फिजिकली हँडिकॅप्ड असतील, दिव्यांग, त्यानंतर ओल्ड एज पर्सन, चिल्ड्रन, विमेन, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, या सगळ्यांसाठी ज्या स्कीम्स वगैरे असतील, त्याची हिस्ट्री, त्याचं करंट अपडेट, हे सगळे याच्यात बऱ्यापैकी इन्क्लूड होतं पेपर 3 मध्ये. तर पेपर 3 सगळ्यांसाठी नवा असल्याने थोडीशी धास्ती वाटू शकते किंवा भीती वाटू शकते, जी कुठल्याही नव्या गोष्टीबद्दल आपल्याला वाटते. त्यामुळे पेपर 3 करताना ऍक्च्युली 1-2 वर्ष आधीपर्यंत असं होतं की इंटरनेटचा खूप जास्त वापर करावा लागायचा, कारण मार्केटमध्ये चांगले पुस्तके अवेलेबल नव्हते. पण आता अशी फेज आहे की मार्केटमध्येच खूप चांगले पुस्तके अवेलेबल आहेत. त्यामुळे जस्ट गो टू 2-3 बुक्स कोणी रेकमेंड केलेले, 2-3 जणांनी रेकमेंड केलेले कॉमन बुक्स, ते वाचून घ्या. बऱ्यापैकी तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल त्या सब्जेक्टची. अवघड काही नाही घेतलं, अवघड बिलकुल नाही. उलट माझ्या मते हा स्कोरिंग सब्जेक्ट, पेपर 3 स्कोरिंग सब्जेक्ट आहे. फक्त प्रॉपर रिडिंग करायची त्याची, आणि काही नाही विचार, काही सुद्धा कळलं नाही किंवा काही त्यांना कळले नाही, बिनधास्त विचारायची कोणाला, सिनियरला विचारा, सरांना विचारा, कुठल्या सिलेक्टेड कॅन्डिडेटला विचारा, कोणालाही विचारा. तर पेपर 3 मध्ये अवघड काहीही नाही, फक्त नवीन, अवघड काहीच नाही, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. सेम अप्लाइज टू GS2. GS2 सुद्धा अतिशय जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. एम लक्ष्मीकांत हे एक पुस्तक वाचून सुद्धा 75 to 80 मार्क्स येऊ शकतात. 75 to 80 मार्क्स एक पुस्तक वाचून. अजून कुठल्या GS ला असं नाही. त्यामुळे फोकस करण्याचे हे विषय आहेत. GS2 असो, GS3 असो, ग्रामर असो, याच्यावर खूप जास्त फोकस करायचा, एफर्ट जास्त टाकायचा, कारण स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर मेन्स मध्ये अजून काही राहिले, आपलं GS3 झालंय, लँग्वेज पण झालंय. मेन्स मध्ये करंट पण लागतं, ठीक आहे, ते आपण बघूया. आपण थोडं फ्री वर येऊया. सीसॅट, सीसॅटचं आपण थोडंसं अनालिसिस करूया. सीसॅट मध्ये 80 क्वेश्चन आहेत, 2.5 मार्क्स ईच. निगेटिव्ह झाले तर किती मार्क्स जातील? बघा जरा. जीएस मध्ये 2 मार्काचा प्रश्न, इथे 2.5 मार्काचा प्रश्न. इथे चुकलं तर जास्त नुकसान, बरोबर आलं तर जास्त फायदा. आता ह्याच्यामध्ये पण जवळपास 50 क्वेश्चन्स हे पॅसेज असतात, कॉम्प्रिहेन्शन. जवळपास 24-25 क्वेश्चन हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग वर असतात, आणि 5 क्वेश्चन 5 ते 6 हे डिसिजन मेकिंगचे असतात. डिसिजन मेकिंगच्या क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग नसते. इथे 12.5 पैकी ऍटलीस्ट 10 मार्क पडू शकतात. डिसिजन मेकिंग अतिशय सोपे प्रश्न असतात, निगेटिव्ह मार्किंग नसते, आणि सेम ह्याच्यात चूक करणे मिस्टेक नाही, गुन्हा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात मिनिमम आलेच पाहिजे. हा पाठ आपण नंतर बघू. हा जो पाठ आहे कॉम्प्रिहेन्शनचा, एक जनरल परसेप्शन असं आहे ना, म्हणजे जेही लोक असतील ते असं म्हणतात की इंजिनिअर साठी हा पेपर स्कोरिंग आहे. तुम्ही जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, तुम्हाला सीसेटला भारी मार्क पडतील आणि तुमची प्रिलिम्स होईल. कारण प्री क्लिअर करण्यासाठी सीसेटला स्कोर यावाच लागतो. त्याच्याशिवाय प्री क्लिअर करणे अतिशय कठीण काम, कारण एमपीएससी पेपर 1 असतो प्रिलिम्सचा, हा अतिशय वेग असतो, आणि त्याचं स्कोर करणे अतिशय कठीण. आपण फोकस करायचा प्रिलिम्ससाठी ह्याच्यावर. त्यात पण एक मीथ आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तर चांगला स्कोर येईल, माझं वेगळं ओपिनियन. कारण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात याचा अर्थ माझ्या मते तुम्ही 4 वर्ष अतिशय कमी वाचन केलेलं आहे. नॉर्मली अप्लाइज टू ऑल इंजिनियर्स. तुम्ही ब्रिलियंट असला तर वेगळी गोष्ट आहे, पण ठीक आहे. जनरली खूप कमी वाचतो आपण 4 वर्ष, आणि वाचन कमी झालं तर कॉम्प्रिहेन्शनच्या स्किल डेव्हलप कुठून होणार? कॉम्प्रिहेन्शन काय असतं? एका पॅसेज तुम्हाला दिलेला असतो, तो तुम्हाला वाचून कॉम्प्रिहेंड करून
खालचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे असतात. आपलं वाचनच कमी, समोरचा ऑथर काय म्हणतो क्वेश्चन कळणार कसं? त्यामुळे इंजिनियर्सला एज आहे हे परसेप्शन मला वाटतं की चुकीचं. कारण मेजर चंक ऑफ क्वेश्चन्स हे कॉम्प्रिहेन्शन प्लस हे जे 25 क्वेश्चन आहेत ह्याच्यामधले 4 ते 5 क्वेश्चन असे आहेत जे तुम्ही क्यूए आणि एलआर मध्ये अतिशय भारी असल्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. आता इंजिनियर्स मध्ये पण ग्रुप्स असतात, कॅटेगरीज असतात. खूप कमी इंजिनियर्स अतिशय भारी असतात ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग मध्ये, त्यांना ठीक आहे हे 5 क्वेश्चन जाऊ शकतात. पण बाकी 20 क्वेश्चन्स आहेत ना ते सगळ्यांसाठी जवळपास सारखे. ठीक आहे, इंजिनियर्सला त्या 20 क्वेश्चन थोडी एज असेल, पण बाकी लोक सुद्धा प्रॅक्टिसनी त्या लेवल पर्यंत जाऊ शकतात. तर हे 20 क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. आपण जस्ट एक रँडम स्कोर करून बघू की 20 पैकी समजा 15 क्वेश्चन बरोबर आले, किती पडतील मार्क्स? बरोबर 37.5. इथे 10 टोटल झाले 27.5. आता हे 50 क्वेश्चन हे कॉम्प्रिहेन्शन आणि सगळ्यांसाठी सेफ. तर ह्याच्यात काय करायचं आपल्याला, जे प्रत्येक पॅसेज मध्ये 1-2 क्वेश्चन हे टफ असतात, म्हणजे जवळपास पॅसेज समजा 4 क्वेश्चन असतील ना तर एखादा क्वेश्चन कसा असतो की इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन असतो आणि बाकीचे कसे असतात डेटा बेस्ड क्वेश्चन असतात. डेटा बेस्ड क्वेश्चन म्हणजे पॅसेज मध्ये काहीतरी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरच क्वेश्चन विचारलेला असतो, म्हणजे ती माहिती बघायची, ऑप्शन बघायचा, आन्सर टिक करायचं, बरोबर. इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन कसे असतात ज्यामध्ये ऑथरला नेमकं काय म्हणायचं आहे हे विचारलेलं असतं, किंवा ह्या उतार्याला तुमच्या मध्ये काय शीर्षक द्यायला हवे असा प्रश्न विचारलेला असतो, की टायटल काय द्यायला हवं का. हे क्वेश्चन असतात ना थोडेसे ट्रिकी असतात, त्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त असते. तर तसे क्वेश्चन समजा आपण सोडून जरी दिले, समजा 12 पॅसेज आहेत आणि तसे जवळपास 10 क्वेश्चन आहेत, आपण ते 10 क्वेश्चन अटेम्प्ट जरी नाही केले तरी सुद्धा 40 क्वेश्चन होतात. 40 पैकी 25 ते 30 बरोबर येऊ शकतात जर तुमचं कॉम्प्रिहेन्शन तुम्ही प्रॅक्टिस छान केलेली असेल तर. रिसर्च साठी पण सेम म्हणतात, अतिशय जास्त प्रॅक्टिस. कोणीच निग्लेक्ट करायचं नाही, कोणीच इग्नोर करायचं नाही, किती भारी असू शकते, कारण त्याच स्कोर झाल्याशिवाय ट्रेनिंग होणार नाही. मग ह्यात समजा आपले 30 जरी बरोबर आले, किती होईल स्कोर? 75. 122 मार्क्स मायनस करायचं राहील का? इथे समजा 10 चुकले आणि इथे 5, ठीक आहे 15. 3 मायनस